नागपूरमध्ये 6 फेब्रुवारीला घडलेली धक्कादायक घटना. पतीला बसला धक्का, निष्पाप मुलीची हृदयाला पिळवटून टाकणारी आठवण. तर काय घडले? 6 फेब्रुवारीचा दिवस होता. इतर दिवसासारखाच नागपूरमधल्या एका कुटुंबियासाठीही होता. हा दिवस तसा नेहमीसारखाच होता, पण दुपारपर्यंतच या 6 तारखेच्या दुपारी एक घटना घडली आणि या कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. एका नवऱ्यानं आपली पत्नी गमावली, तर एका निष्पाप मुलीनं तिची आई. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मुलीच्या डोक्यात तिच्या आईबद्दलची शेवटची आठवण म्हणजे आपल्या आईचा मृतदेह निष्प्राण अवस्थेत पडलेला होता. कानामागून रक्त येत होतं, गळ्यातलं मंगळसूत्र तुटलेलं होतं. पण काहीही न समजणारी मुलगी आपल्या आईला उठवायचा प्रयत्न करत होती. आई हालचाल करत नाही हे बघून ती घाबरली. तिनं जाऊन आपल्या वडिलांना बोलावून आणलं, पण या महिलेला जागं करायचा प्रयत्न निष्फळच ठरला. तिनं आपला जीव गमावला होता. तिच्याच प्रियकराच्या हातून तिचा प्रियकर फक्त खून करून थांबला नव्हता, तर त्यानं अत्याचार सुद्धा केले होते. या महिलेच्या मृतदेहावर हे नेमकं प्रकरण काय आहे? गुंतागुंत असलेली केस पोलिसांनी कशी सोडवली? पाहूयात या व्हिडिओमधून. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळतील. ही घटना समाजासाठी अत्यंत सुन्न करणारी आहे. नागपूरच्या हुडकेश्वर भागात 6 फेब्रुवारी रोजी एक भयानक गुन्हा घडला आहे. रोहिणी नावाची मुलगी ही 23 वर्षाची असून निर्दयीपणे तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. रोहित टेकाम नावाचा तरुण, जो 2 वर्षापूर्वी रोहिणीच्या संपर्कात आला होता, त्याने तिला दारूच्या व्यसनात ओढले होते. गुरुवारी तो तिच्या घरी गेला तेव्हा ती एकटी होती. दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात रोहितने तिचं डोकं टेबलावर आपटलं. ती बेशुद्ध पडली होती आणि त्याने घाबरून घरातून पळ काढला. मात्र आपला फोन घरात विसरल्याचे लक्षात येताच तो पुन्हा परतला. तेव्हा रोहिणी शुद्धीवर आली होती आणि ती रडत होती. रोहितने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. रोहिणीने प्रतिकार केला, त्यामुळे त्याने तिला गळा आवळून निर्घृण हत्या केली. इतके करूनही त्याचे विकृत मन थांबले नव्हते. त्याने मृतदेहावरही अमानुषपणे असे कृत्य केले आणि नंतर तो पळून गेला. सायंकाळी 5:30च्या सुमारास रोहिणीची लहान मुलगी घरी आली आणि तिला बेशुद्ध अवस्थेत पाहून खूप घाबरली. तिने वडिलांना बोलावले, पण रोहिणीला शुद्धीवर आणता आले नाही. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी सुरू केली. कॉल डिटेल्स आणि CCTV फुटेजच्या आधारे रोहितला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना एक भीषण सत्य आहे, जी समाजासाठी डोळे उघडणारी ठरावी. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.